नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने कोवळ्या भोपळ्याची भाजी। तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि मला भरभरून प्रतिसाद द्या। चला तर मग आता आपण बघूया कोवळ्या भोपळ्याची भाजी। मी भोपळा घेतलेला आहे, तर आपण कट करून घेऊया। आता इथे आपला भोपळा कट करून झालेला आहे। तर आता आपण मिरची, लसूण आणि जिरं हे चेचून घेत आहे। इथे मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, थोडा जिरं घेतलेलं आहे, थोडा लसूण घेतलेला आहे, ते मी आता कुटून घेणार आहे। मी आता कढई गरम करायला ठेवत आहे। थोडं तेल टाकत आहे। चांगलं गरम झालेलं आहे, तर मी आता मोहरी टाकणार आहे। हिंग थोडा टाकलेला आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा, थोडी हळद टाकलेली आहे, टाकलेला आहे। इथे मी मूग डाळ घेतलेली आहे, ते टाकणार आहे। तुम्ही चण्याची डाळ पण टाकू शकता। थोडं मीठ टाकणार आहे। मिनिटासाठी स्लो गॅसवर आपल्याला भाजी शिजायला ठेवायची आहे। भाजीवरचं झाकण खोलूया, बघूया आपण। भाजी आपली छान शिजलेली आहे। आता याच्यामध्ये खोवलेलं खोबरं टाकत आहे। थोडीशी कोथिंबीर। रेडी झालेली आहे। तर तुम्ही याला भाकरी सोबत खाऊ शकता किंवा चपाती सोबत पण खूप छान अशी चव लागते तिची।